नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट असा व्हेज पुलाव बनवूया। व्हेज पुलावसाठी इथे मी असा बासमती तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो पुलावला आणि मसाले भाताला बासमती तांदूळ घ्यायचा, म्हणजे त्याचा भात असा मऊ होतो आणि आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या। तर इथे मी गाजर घेतलेले 2 असे पातळ कापून, हा श्रावण घेवडा घेतलेला आहे, याला बीन्स पण म्हणतात। 1 वाटी मटार घेतला, हा हिरवा मटार आहे, शेंगा सोलून घेतलेला आहे, थोडेसे काजू आणि फोडणीसाठी कांदा। आता पुलावला जास्त आपण मसाले घालत नाही, असं काही जास्त वाटण घालत नाही, फक्त आपण मिरच्या, आलं वाटून घालणार आहोत आणि मीठ। आणि फोडणीसाठी इथे मी हे असे 3-4 छोटे छोटे तमालपत्र घेतलेले आहे, थोडासा दालचिनी, 5-6 लवंगा, 12-13 मिरी, 3 वेलदोडे, थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि हा गरम मसाला आहे। सगळ्यात पहिले आपण तांदूळ 3-4 पाण्याने धुवून निथळून घेऊ। तांदूळ धुवून निथळायला ठेवलेले आहेत। आता आपण कांदा फोडणीला टाकू। कुकर तापलेला आहे। आज आपण पुलाव कुकरमध्ये करणार आहोत। हा पुलाव अत्यंत झटपट होतो। थोड्याशा भाज्या वगैरे अगोदर चिरून ठेवल्या तर त्यावेळेस पटकन फोडणीला टाकता येतो। जास्त मसाले नसतात, काय नसतात, झटपट होणारा पुलाव आहे हा। आजच्या या पुलावच्या रेसिपीला मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे। तेल तापलेलं आहे, लवंग, वेलदोडे, दालचिनी, मिरी आणि नंतर हे तमालपत्र। वेलदोडे घातल्यामुळे एक भाताला अशी वेगळी टेस्ट येते। या कांद्याबरोबरच मी हे काजू पण घालते। कांदा परतेपर्यंत मी मिरच्या आणि आलं मिक्सरला बारीक करून घेते। वाटण असं ओबडधोबड केलेलं आहे, जास्त एकदम बारीक नाही केलेलं। आपल्याला कांदा जास्त नाही लाल करायचा, कारण पुलावचा कलर पांढरा असतो, त्याच्यामुळे जास्त आपल्याला कोणताच कलर डार्क नाही होऊन द्यायचा। आता 1 मिनिटभर आपण हे तांदूळ चांगले परतून घेऊ। आपला तांदूळ चांगला परतून झालेला आहे। आता आपण यात वाटण टाकू। यातच आपण हे बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालू। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, मसाले आणि तांदूळ। आता मसाले चांगले मिक्स झालेले आहेत। आता आपण भाज्या घालू। भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या। या भाज्या मी अगोदर स्वच्छ धुवून चिरून घेतल्या। मला असं वाटतं थोडंसं तेल कमी पडते, म्हणून मी थोडंसं तेल घालते, कारण भाताला तेल व्यवस्थित पाहिजे। आता आपण 1 मिनिटभर हे चांगलं परतून घेऊ। भाज्या आणि तांदूळ चांगले परतून घेतले की भात असा मोकळा सळसळीत होतो। आपल्या भाज्या चांगल्या परतलेल्या आहेत। आता शेवटी हे मीठ घालते। आणि आता शेवटी आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतला, आपण त्याच भांड्याने पाणी घालणार आहोत। तर 1 भांडं तांदूळ होते, तर मी त्यात 2 भांडे पाणी घालते।
इथे मी एक मोठा चमचा भरून तूप घातलेलं आहे, साजूक तूप आहे. आणि आता हे सगळं झाल्यानंतर शेवटी आपण थोडंसं लिंबू पिळू. आता कुकरला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या घेऊ. तीन शिट्ट्या झालेल्या आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण कुकर गार करून घेऊ. कुकरची वाफ गेलेली आहे. आता आपण झाकण उघडून बघू. एकदा कुकरची वाफ गेली की सगळा कुकर मधला भात असा मिक्स करायचा, नाहीतर मग भाज्या वरतीच राहतात. एकदम हलक्या हाताने असा मिक्स करायचा, नाहीतर मग असा भात तुटतो. एकदम असा आपला पुलाव असा तयार झालेला आहे. असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता आपण हा पुलाव एका भांड्यात काढू. असा हा कमी मसाल्यांमध्ये, कमी भाज्यांमध्ये झटपट होणारा पुलाव आपला तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.